नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकाचे जरासुद्धा गूळ न वितळवता गुळाचा पाक तयार न करता तिळाचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे हे लाडू तयार करताना एकही थेंब तुपाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल, गरगरीत आणि दाणेदार तयार झालेला आहे. लाडू इतका मऊसूत तयार झालेला आहे की अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील. चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत. महिनाभर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. कोणालाही जमतील इतके सोपे आहेत. 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तिळाचे झटपट असे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी गावरान पांढरे बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. आता हे घेतलेले तीळ एका मोठ्या कढईमध्ये काढायचे आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत सतत हलवत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, तीळ जास्त काळपट रंगावरती किंवा जास्त वेळसुद्धा भाजायचे नाहीत. नाहीतर काय होतं, तिळाची चव बदलते आणि तिळाचा जो कडवटपणा असतो ना, तो लाडूमध्ये उतरतो. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी कमी आचेवरती सतत हलवत भाजायचे आहेत. जेव्हा असे तीळ उडायला लागतात आणि तडतड असा आवाज येतो ना, तेव्हा समजावं तीळ मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. हे पहा, ह्या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्येच तीळ भाजून तयार झालेले आहेत. हलकासा रंग बदललेला आहे. आता हे भाजून घेतलेले तीळ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. 1 वाटी तिळासाठी पाव वाटी शेंगदाणे घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता शेंगदाणे देखील अगदी साल सुटेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना सुद्धा जास्त घाई करायची नाही. कमी आचेवरती मस्त असे डाग सुटेपर्यंत आणि शेंगदाण्याला हलकासा तडा जाईपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजे कसं आतपर्यंत खरपूस भाजले जातात आणि लाडूसुद्धा चवीला छान लागतात. हे पहा, एक साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये शेंगदाणे देखील भाजून तयार झालेले आहेत. हलकासा रंग बदललेला आहे. साल देखील आपोआप असं सुटत आहे शेंगदाणे हातात घेऊन सुरल्यानंतर. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे भाजलेले 1 वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मी या ठिकाणी शेंगदाण्याची सालं तुम्हाला काढायची असतील ना, तर काढून घेऊ शकता. पण आज आपण सालासकटच हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात. एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सर्व शेंगदाणे काढायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू करत शेंगदाण्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, एकदम जास्त वेळसुद्धा मिक्सर चालू ठेवायचं नाही. नाहीतर काय होतं, शेंगदाण्यामधलं तेल जे असतं ना, ते रिलीज होतं आणि मग एकदम असा गठ्ठा तयार होतो. त्यामुळे मिक्सर बंद चालू करत ही पावडर मी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार करून घेतलेली शेंगदाणा पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण जे तीळ भाजून घेतले आहेत ना, ते तीळसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत. पण माझे तीळ या ठिकाणी जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. तीळ बारीक करताना सुद्धा सेम प्रोसेस, मिक्सर बंद चालू करून छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम देखील बारीक पावडर नाही केली, थोडेसे रवाळ ठेवले ना तीळ तरीसुद्धा चालणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पहिली बॅच बारीक करून घेतलेली आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे बारीक करून घेतलेल्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे 2 बॅचमध्ये मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत. मस्त अशी पावडर तयार केलेली आहे. एकदम देखील बारीक पावडर तयार केलेली नाही, थोडंफार रवाळ तसं ठेवलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे तयार केलेली तीळ आणि शेंगदाण्याची पावडर जी आहे ती एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायची आहे. आता ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ साधाच वापरायचा आहे. चिकीचा वगैरे गूळ अजिबात वापरायचा नाही. फक्त गूळ घेताना ना, एकदम सुरीने चांगला असा बारीक कापून घ्या. म्हणजे कसं अगदी व्यवस्थित असा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतो आणि मिश्रणामध्ये सुद्धा व्यवस्थित असा मिळून येतो. 1 वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. लाडू जास्तीचे सुद्धा गूळ होणार नाही, कमी गोडसुद्धा होणार नाही. अगदी परफेक्ट असे तयार होतील. आता हा जो गूळ आहे ना, तो मिश्रणामध्ये अगदी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पण असा गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून काय करायचं, थोडं मिश्रण पुन्हा घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत पुन्हा चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं गुळाचे खडेसुद्धा मिश्रणामध्ये शिल्लक राहणार नाही. मिश्रणाला आपल्या लाडूच्या बाइंडिंगसुद्धा छान येईल आणि लाडूसुद्धा चांगले असे वळले जातील.
हे पहा, थोडं मिश्रण घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं होतं. मस्त असं हा जो गूळ आहे तो मिश्रणामध्ये एकजीव झालेला आहे. हे पहा, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. थोडंसं मिश्रण मुठीत घेऊन दाबल्यानंतर छान असं गोळा तयार होतोय. याचा अर्थ बाइंडिंग खूप छान आलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. चला तर ह्याच पद्धतीने तयार केलेले हे लाडूचं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती फिरवलं किंवा रेग्युलर पद्धतीने मिक्सर बंद चालू करत फिरवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. चला तर ह्याच पद्धतीने सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे लाडूचं संपूर्ण मिश्रण मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे. मस्त असं मिळून आलेलं आहे. गुळाचे खडे वेरे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. गूळ छान असा मिक्स झालेला आहे. बाइंडिंग देखील अगदी छान आलेलं आहे. आता काय करायचं आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमटीपेक्षा सुद्धा कमी थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. तुम्ही यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडरसुद्धा ॲड करू शकता, पण आज मी फक्त वेलची पावडरच ॲड केलेली आहे. आता घातलेली वेलची पावडर आणि मीठ जे आहे ना, ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी लाडूसाठी लागणारे मिश्रण तयार झालेलं आहे. अजिबात या ठिकाणी गूळ वितळवायचा नाही, गुळाचा पाक तयार करायचा नाही. असंच हे लाडू तयार करणार आहोत. खूप झटपट तयार होतात. विशेष म्हणजे ना, कोणालाही जमतील इतके सोपे आहेत. आता लिंबाचा आकार कसा असतो त्यापेक्षा छोटा किंवा त्याच साईजचे तुम्ही हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे पहा, लाडू पहा अगदी छान असा वळला जात आहे. अजिबात कुठे मी या ठिकाणी तूप वगैरे वापरलेले नाही, तरीसुद्धा पहा मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे. लाडू खाताना अजिबात तळायला चिकटणार नाही. मस्त असा दाणेदार आणि मऊसूत लाडू तयार झालेला आहे. आता हा तयार केलेला लाडू जो आहे तो एका प्लेटमध्ये ठेवून देते. चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत. विशेष म्हणजे ना, हे लाडू बनवायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. बऱ्याच वेळा काय होतं, तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती ना पाक तयार करावा लागतो आणि ना बऱ्याच जणींना पाक जमत नाही आणि जास्ती प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील ना, तर काय होतं, लाडूचं मिश्रण थंड झालं की ते लाडू बांधता येत नाहीत. मग काय होतं, सर्व ते मिश्रण वाया जातं. तर अशा वेळेस तुम्हाला जर तसे लाडू बनवायचे नसतील किंवा जमत नसेल किंवा वेळ नसेल ना, तर असे तिळाचे लाडू बनवून पहा, खरंच खूप चवीला छान लागतात. विशेष म्हणजे ना, तुमच्या घरातील अगदी 1 वर्षाच्या पुढच्या मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे लाडू मऊसूत झालेले आहे. चवीला तर 1 नंबर तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. साधारणतः 20 ते 25 लाडू तयार होतात सांगितलेल्या मिश्रणामध्ये. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाडू पाहणं अगदी मस्त असा मऊसूत आणि दाणेदार तयार झालेला आहे. लाडू खाताना अजिबात टाळायला चिकटणार नाही, दाताला चिकटणार नाही. चवीला 1 नंबर तयार झालेले आहे. आता लवकरच मकर संक्रांत येणार आहे. त्यासोबतच थंडीचे दिवस चालू आहे. थंडीमध्ये तीळ खाल्लेले शरीराला खूप चांगले असतात. त्यामुळे एकदा तरी माझ्या पद्धतीने हे तिळाचे लाडू जरूर करून पहा. माझी गॅरंटी आहे, घरातील अगदी लहान मुलांपासून सर्वांना आवडतील इतके छान तयार झालेले आहेत. लाडू करून पहा, कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.